काही माणसं अशी असतात जी भव्य दिव्य स्वप्न बघतात आणि ती भव्य दिव्य स्वप्न साकारतात देखील। आणि ठाण्यामध्ये भवानी ज्वेलर्सची लिगसी खूप मोठी आहे। ठाण्यातलं भवानी ज्वेलर्सचं 5वं शोरूम आज उघडलेलं आहे। आपण एकदा फक्त शोरूमची जी व्याप्ती आहे ही बघूया। अप्रतिम अशा प्रकारचं मोठं शोरूम हे तयार केलेलं आहे आणि याचे जे कर्ता धर्ता आहेत ते अशोक सर हे आत्ता आपल्याबरोबर आहेत। अशोकजी, सर्वप्रथम तुम्हाला मनापासून शुभेच्छा। थैंक यू सर। आणि भव्य शोरूम आज उघडलेलं आहे, काय सांगाल? सर, ये जो हम यहाँ तक पहुँचे हैं इसमें हमारे क्लाइंट की ब्लेसिंग्स और उनका ट्रस्ट जो हमें डे बाय डे इतना ऐड करते गए कि हमको आज ये लेवल पे पहुँचाया है। तो थैंक्स टू ऑल माय क्लाइंट्स जिन्होंने हमें इतना ट्रस्ट किया, हमको ये लेवल पे दिया और डे बाय डे ब्रिक टू ब्रिक उनको पूरा कैसल बनाने में बहुत हेल्प की। ये 5th शोरूम है, हम लोग आगे भी और प्रोसेडिंग करके और आगे नए शोरूम्स लेके आ रहे हैं। थैंक यू सर। मी फ्रँकली आलो ना त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की नेहमी आपलं तिकडं राममारुतीचं आहे, तलावपळीचे तसं एक शोरूम आहे। इथे आल्यानंतर बघितलं ते हे अप्रतिम भव्य अशा प्रकारचं केलेलं आहे। हे स्वप्न कधी बघितलं तुम्ही? व्हेन आई वाज 18 years old तभी हमने देखा था। हम लोग एक काउंटर पे 4 भाई बैठते थे, सोच रहे थे आगे जाना है। काम से ज्यादा ट्रस्ट काफी बड़ा था हमारा कि हम लोग कई बड़े लेवल पे पहुंचेंगे। डे बाय डे इतना हैवी कंपटीशन, लाउड साउंडर्स, बड़े कॉर्पोरेट सेक्टर्स, पर एक हमारे पास जब था वो हमारा ट्रस्ट था जो हमें डे बाय डे आगे बढ़ाते गया और ये लेवल पे पहुंचाया है। और डे बाय डे हम ये इंक्रीज किए और यहाँ तक पहुंचे हैं। भवानी ज्वेलर्सच्या प्रत्येक शोरूमचं एक वैशिष्ट्य आहे। तुमचं तलावपळीचं शोरूम वेगळं आहे, तुमचं ठाण्यातलं शोरूम, बाजारातलं शोरूम वेगळं आहे, तुमचं आईस फॅक्टरीचं शोरूम वेगळं आहे। ह्या शोरूमचं काय वेगळेपण असणार आहे? चेंजेस देखिए हम लोग बहुत जल्दी चेंज एक्सेप्ट कर लेते हैं। क्लाइंट का टेस्ट, क्लाइंट के कैरेट्स, क्लाइंट का चलन, गोल्ड के रेट्स हम लोग बहुत फास्ट चेंज करते हैं। यहाँ पे आपने 22, 18, 14, 9 कैरेट्स, डायमंड्स, लेग्रोन्स सभी वन रूफ आ गया है। जो डिस्ट्रीब्यूटेड थे वो पूरा आपको ये मिल जाएगा एट अ वेरी रिजनेबल प्राइस और विद ऑल द सर्टिफाइड ज्वेलरी आपको यहाँ दिखने मिलेगी। एकीकडे कॉर्पोरेट ज्वेलरचे शोरूम येत आहेत, पण त्या सगळ्यांना तुम्ही पुरून उरताय, त्यांना सगळे तुम्ही टफ कॉम्पिटिशन देताय, त्यांच्या समोर उभे राहताय, काय सांगाल? इसके लिए तो थैंक्स टू ऑल माय क्लाइंट्स जो मेरे पे इतना ट्रस्ट कर रहे हैं और हमको ये लेवल पे पहुंचाने में बहुत बड़ी हेल्प की है। या आज पहिल्याच दिवशी आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकांची भीड आहे। लोक आलेले आहेत, तुमच्या प्रेमाखातर आलेले आहेत, भवानी ज्वेलर्सच्या प्रेमाखातर आलेले आहेत। काय सांगाल की हा ट्रस्ट बिल्ड करण्यामध्ये किती एफर्ट तुम्हाला टाकावे लागले? ट्रस्ट करने के लिए तो डे नाइट लग गए हमारे और क्लाइंट का डाटा हमारे पास 30 to 40,000 का क्लाइंट बेस डाटा है। आज के ये रेट में भी हम लोग को क्लाइंट्स में ज्यादा इफेक्ट आ रहा नहीं है, जबकि रेट ऑल टाइम्स हाई चल रहे हैं वर्ल्ड वाइड। पर लोगों का शॉप पे तो ट्रस्ट आए, गोल्ड पे भी इतना ट्रस्ट आ गया। भी गोल्ड लिक्विडेड कैश आता है घर पे तो सबसे पहले सोना बाय कर रहे हैं, तो बहुत अच्छा मोटिव भी है क्लाइंट के लिए और क्लाइंट को भी अपनी वैल्यू ऐड होके मिल रही है। या शोरूम कडनं तुम्हाला क्लायंट कडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? सर, क्लाइंट यहाँ पे 5 times और बढ़ेंगे हमारे, क्योंकि ऑल अंडर वन रूफ आ गया और हम लोग जो कल्चर और जो टेस्ट रख रहे हैं, एंटिक, हेरिटेज, पोल्की, गेरू, बेसिकली ज़्यादा कंपटीशन, ये इतनी वैरायटी और इतने कलेक्शन में हमारे पास कम है, तो ये पूरा रेंज आपको अंडर वन रूफ देखने मिलेगा एंड एवरीथिंग इज सर्टिफाइड और आपको हॉलमार्क किया हुआ मिलेगा। अशोक भाई हा माणूस गप्प बसणारा नाहीये, हे झालं अशोक भाईंच्या स्वप्नामध्ये डेफिनेटली पुढचं काहीतरी असणार आहे। अशोक भाईंचं पुढचं स्वप्न काय? यस, आगे के ड्रीम तो बहुत बड़ा है। स्टेप बाय स्टेप बढ़ते हैं और स्टेप बाय स्टेप जहाँ पहुंचना है वो पहुंच रहे हैं हम लोग प्रॉपरली और सोचे आगे 1-2 साल में और भी नई आउटलेट लेके आएंगे हम लोग जल्दी। हे होते अशोक सर। आपण अशोक सरांच्या काही क्लायंटची सुद्धा आता थोडंसं बोलूया। तर हे जे सगळं भवानी ज्वेलर्सचं भव्य शोरूम आहे हे साक्षी मैडम ने डिजाइन केलेलं आहे। साक्षी जी, बताइए क्या शोरूम का बारे में बताइए। हेलो, आई एम साक्षी। ये 2400 स्क्वायर फीट का शोरूम है। नीचे पूरा गोल्ड सेक्शन है जिसमें 100 डिजाइन मिलेगा आपको एवरी सेक्शन में। ऊपर सेक्लूडेड डायमंड सेक्शन है, 2 बड़े केबिन्स है फॉर प्रीमियम लुक। और बस यही है, आप लोग आना डिजाइन देखने के लिए। बहुत ऑप्शंस है डायमंड में, गोल्ड में, एवरी गोल्ड, रोज गोल्ड, ऑल सिल्वर, एवरीथिंग। एवढं छोटं वयात एवढं मोठं शोरूम डिझाइन केलं। I am all glad and grateful to my dad and my family जो सपोर्ट किए हैं और उनके लिए ये बनाया हुआ है पूरा। तर भवानी ज्वेलर्सच्या या शोरूम मध्ये एक वेगळी कन्सेप्ट आलेली आहे आणि ती कन्सेप्ट आहे ब्लॅक गोल्ड। या ब्लॅक गोल्ड मध्ये अनेक प्रकारचे दागिने त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। अशा प्रकारची घड्याळ आहे ते ब्लॅक गोल्ड आहे आणि अशा प्रकारचे खूप सारे
चेन आहेत, अनेक प्रकारचे दागिने आहेत. मोबाईल कवर आकाश सर, हे ब्लॅक गोल्ड ही काय नवीन कन्सेप्ट आली आहे? सर ये ब्लैक गोल्ड इट इज द फर्स्ट इन्वेंशन इन थाने एंड इवन इन मुंबई. जैसे रोज गोल्ड आ रहा है, व्हाइट गोल्ड आ रहा है, दिस इज अ ब्लैक गोल्ड. ये फर्स्ट डिस्ट्रीब्यूशन है. Okay. हमने ये नए मोबाइल कवर्स बनाए हैं. हाँ. ये 35 ग्राम्स में अवेलेबल है विद द रियल डायमंड. Okay. फर्स्ट हाँ. कॉन्सेप्ट पूरे थाने में है. ओके. ये टाटा एज की वॉच है, इसको ब्लैक बेल्ट में बनाया है. इट इज ओरिजिनल गोल्ड इन 18 कैरेट. Okay. दिस इज अ वॉच, दिस इज चेन. ये भी ब्लैक गोल्ड में बनाया है. ये भी कहीं पे भी अवेलेबल नहीं है आपको Okay. इजीली. Okay. ये ब्लैक गोल्ड में ब्रशेस बनाया है. तो ये नया कॉन्सेप्ट है तो 1-2 साल में काफी बूम होगा करके, और हम लोग एडवांस में ये सब ज्वेलरी लेके आ गए आपके लिए. लेकिन ये जो कॉन्सेप्ट है ये जनरेट कहाँ से हुआ है? ये डिजाइनिंग हमारे कारीगर के हार्ड वर्क में से रिपीट उनको बनाना करना, और ये फाइनली ये स्टेज पे पहुंचे हम लोग डिजाइन लेके. ती कुठलीही गोष्ट असते ना, प्रत्येक गोष्टीला ना एक क्रिएटिव्हिटी असते, आणि ही जी क्रिएटिव्हिटी असते ही काळानुरूप बदलत असते. आणि तुम्हाला या ठाण्याच्या भवानी ज्वेलर्समध्ये हे तुम्हाला खूप भारी दिसून येईल की बघा, मी आजपर्यंत कधी ब्लॅक गोल्ड मी बघितलेलं नाहीये. रोज गोल्ड माझ्या बायकोला एकदम आवडतं, बाकी इतर आवडतं, बट ब्लॅक गोल्ड मी स्वतः पहिल्यांदा बघतो आहे. सर, खरंच मनापासून तुमचे अभिनंदन. आणि अशाच प्रकारची ज्वेलरीमध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे ही डेफिनेटली आणत राहा आणि ठाणेकरांना वेगवेगळं काहीतरी देत राहा. काय सांगाल? लोग हमको स्पेशली क्रिएशन के लिए ही पहचानते हाँ. हैं. वी क्रिएट न्यू थिंग्स, वी बिल्ड न्यू थिंग्स, वी डेवलप न्यू डिजाइंस, और डिजाइंस बनाने में और बेचने में हम लोग को बहुत मजा आता है नई कॉन्सेप्ट लेके. क्या बात आहे. Thank- तर डेफिनेटली या ठाण्याच्या गोखले रस्त्यावर हे अतिशय भव्य अशा प्रकारचं शोरूम आमच्या मित्राचं आहे आणि भवानी ज्वेलर्सचं आहे. हे 5वं शोरूम आहे. लक्षात ठेवा, एक छोटंसं शोरूम बनवण्यासाठी, एक छोटंसं दुकान बनवण्यासाठी ना रक्ताचं पाणी करावं लागतं. या सगळ्या फॅमिलीने एकत्र येऊन हे एक अतिशय भव्य अशा प्रकारचं तयार केलेलं आहे. सर, हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू व्हेरी मच आमच्याशी बोलल्याबद्दल. भवानी ज्वेलर्सचे काही क्लायंट देखील इथे आहेत. सर, अनेक वर्ष तुम्ही असोसिएटेड आहात, काय सांगाल? मी या दुकानाचा मेंबरच आहे, हा. लाईफ मेंबर आहे. हा. प्रत्येक गोष्ट इकडूनच घेतो, दुसरीकडे जातच नाही. ओके. आणि हे एकदम मोठं भव्य शोरूम आहे. ठाण्यामध्ये सगळ्यात भारी शोरूम काढलेलं आहे, त्याबद्दल अशोक भाईंचं अभिनंदन. इथे मॅडम पण आहेत. मॅडम, तुम्ही तर इकडचे फॅनच आहात, काय सांगाल? हो हो, आपल्याला जसं पाहिजे तसं कस्टमाइज पण ते करून देतात, आणि वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत. अगदी कमी हलक्या वजनापासून जास्त वजनापर्यंत आहेत, आणि खूप लांबून लोक यांच्याकडे येतात. क्या बात आहे. तर हे आहे भवानी ज्वेलर्स. ठाण्यातलं हे त्यांचं 5वं शोरूम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. इथे गोल्ड, डायमंड, सिल्वर सगळे ऑप्शन आपल्याला मिळणार आहेत. ठाण्यातल्या गोखले रोडवर हे शोरूम आहे. निश्चितपणे भेट द्या.